सध्याच्या आधुनिकतेच्या काळात शेतकरी देखील पारंपरिक बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरला पसंती देतात। मात्र आजही असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी शेतीकाम करताना आपली परंपरा टिकवून ठेवली आहे। पाहूया तिवसा तालुक्यातील फत्तेपूर गावातील एक विशेष वृत्तांत। सध्या अमरावती जिल्ह्यात वरुण राजानं हजेरी लावल्यामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। कालांतराने शेतकरी आता ट्रॅक्टरने सोयाबीनची पेरणी करतात, मात्र काही शेतकरी अजूनही बैल जोडीनेच पेरणी करतात। फत्तेपूर गावातील शेतकरी अनिल वाघमारे या शेतकऱ्यानं सोयाबीन पिकाची पेरणी आपल्या संस्कृती आणि पारंपरिक पद्धतीचं जतन करत बैल जोडीने पेरणी केली। मागील आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केली आहे। आजच्या आधुनिक यंत्रणेच्या काळात अनेक शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात पेरणी करतात, मात्र अजूनही काही शेतकरी बैलांच्या साहाय्यानेच पेरणी करतात। चंद्रशेखर मुकद्दम, राहणार फत्तेपूर तालुका, तिवसा जिल्हा, अमरावती। आज आमच्या इथे दमदार पावसाने सुरुवात केली आहे, तरी आम्ही पारंपरिक पद्धतीने जोडीने आमचे पेरणी करत आहे। तरी आमचं इथून राहायला एकच सांगणं आहे की यंदा आमच्यावर दुबार पेरणीची वेळ येऊ देऊ नको, एवढंच म्हणणं आहे। आणि चांगलंच आमच्या ढोरा वासराचा चारा व्यवस्थित होऊ दे। आम्हाला सगळ्या आमच्या भाग्यात म्हणजे जे आहे पशु पक्षी जनावरं, आमचे गुरं ढोरं म्हशी बकऱ्या यांना चारा सुख समाधान चांगलं पिकू दे यंदाच्या वर्षी, असं आमचं निसर्ग राजालाही म्हणणं आहे आणि इथून राहायला प्रार्थना आहे।